यादसाठी गेला होता यादसाठी गेला होता यादसाठी गेला होता यादसाठी गेला
याजसाठी केला होता ठहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पाऊल उसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. कौतुक वाटे झाले या वेचाचे, नाममंगळाचे तेने गुण, आता निश्चिंतीने पाऊल विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. तुका म्हणे मुक्ती परिनेली नवारी, आता दिवस चारी खेळी मिळे, आता निश्चिंतीने पाऊल विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. विठाला सर्वांनी हात जोडा. पालथे हात जोडू नका. पालथ संसारामध्ये आणि उफराट भगवंताजवळ आहे. इकडं पहा. अंगठ्याला अंगठा, अनामिकाला अनामिका, मध्यमाला मध्यमा, तर्जनीला तर्जनी, करंगळीला करंगळी, आणि असं फ्यागडं जोडू नका. काही लोक अशी हात जोडतात. एवढीच जागा राहिली. तुम्ही कुणाला स्वतःला काही समजत असेल चपला घातल्यानंतर, आणि ते कुठले महाराज कीर्तन करतात ते पण सोडून द्या. व्यवस्थित जोडा. आणि जीव कुठं आहे आपला, बोलत जावा. कीर्तन समजल माझं तुम्हाला. जीव इथं आहे का, इथं आहे डोक्यावर, इथं दोन्ही अंगठ्याचा स्पर्श त्या जीवाला. कारण तो जीव हाच पांडुरंग आहे, तोच राम आहे, तोच आपल्याकडनं सर्व करून घेत असतो. सगळ्यांनी मस्तपैकी इथं स्पर्श करा. डोळे झाका सर्वांनी. जगाच्या मालकाची मूर्ती डोळ्यासमोर आणा. ज्यांनी आपल्याला आजची सकाळ पवित्र दाखवलेली, त्यांनी जर उठवलं नसतं तर आजही आपण इथं आलो नसतो. बरोबर आहे का नाही. माना हलवा जरा. टाळकऱ्यांनी सुद्धा जोडा. सगळ्यांनी व्यवस्थित जोडा. इथं स्पर्श करा व्यवस्थित अंगाशी. समचरण सरोजम सांद्र नीलाम्रबुधाभं, जगनभीत पाणी मंडनं मंडनानं, तरुण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं, सदा ध्यानस्य विठ्ठलं चिन्तया. करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे त्यांच्या प्रपदाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्यस्यासनस्थं. याला इफेक्ट देत जावा जरा. पदं भोजते जे स्फुर्दी प्रदेशं विधिन्द्रा.
आदिदेवासुदास्तो यमानम् समाधिस्थ मूर्तिं भज ज्ञानदे ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वर ओम नमो जेणे हा धर्म जितिवळाची बळी तो संभाजी जानन बाणी का हो तरला जयाची पुढी सर्वांनी हात जोडा राजांसाठी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत धर्माचे पालन करणे याच्यासाठी केला होता ठास शेवटचा दिस गोड व्हावा आता चिंतेने पाऊल विसावा कुंटलिया धावा तृष्णेची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेसाठी आवाज येतो सर्वांना. निवडलेला अभंग 450 वर्षापूर्वी भक्ती आणि शक्तीचा संगम झाला. त्या पवित्र असणाऱ्या महाराष्ट्र भूमीत तुमचा आमचा जन्म झाला, तसाच बाबांचा सुद्धा जन्म झाला. मिळालेला जन्म काय करायचं, कशासाठी उपयोगात आणायचा, तदनंतर शेवट कसा झाला पाहिजे याचा इत्तंभूत चिंतन मांडणारा अभंग आहे. 450 वर्षापूर्वी बोल्लवा आणि कणकाईच्या पोटी जन्माला आलेलं दिव्य रत्न 42 वर्षाचंच आयुष्य मिळालं, पण जगाचा मालक घरी न्यायला आला. माना हलवा जरा, तुम्ही बागायतदार असाल, कोणी सगळे काय असाल, जरा माना हलवा. कीर्तन त्यांच्यासाठी नाही, राहिलेल्यांसाठी. हा, न्यायला आला. त्यांना न्यायला देव आले ज्यांचा अभंग आहे. आपल्याला न्यायला यम येणार आहे. फरक आहे बघा. नुसतं यम नाव काढलं तरी किती जणांना नाही आहे. तुम्हा आम्हाला न्यायला कोण येणार आहे? तेव्हा काही लोक यम म्हणजे काय म्हणजे येणार न्यायला. एक दिवस ठरलेला आहे बाबांनो, एक दिवस आपला फोटो असा लागणार आहे आणि आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर राहणार आहे याची कल्पना सगळ्यांनी घ्यावी. लक्षात गैरहजर राहणार आपण. निवडलेला अभंग आहे. कुणाचा आहे? बालपणातच असणारा संस्काराचं बाळकडू ज्यांना मिळालं. आळंदी पंढरी नित्याची वारी, माझ्याक जागीरदारी, मी पैशावाला फेकून दिलं बाळ इंद्रायणीमध्ये. संसाराकडे लक्षच दिलं नाही काय, पण संसार सोडला नाही, संसारातच राहिले. संसारात राहून जगाचा मालक कसा मिळवता येतो त्यासाठी 4 धाम यात्रा, पंढरपूरची वारी, प्रयागमध्ये जाऊन नाथवा सहित डुंबणं, कळतं तुम्हाला? मग हर हर गंगे करणं हे नाही. तुमचं अंतकरण कसं आहे
एक वाक्य बोलू का? ज्याचं अंतकरण निर्मळ आहे त्याच्या जवळच जगाचा बाप आहे. देवाने गोपाळ राहे ते. देवाने गोपाळ राहे ते. आपल्याला 12 पर्यंत जायचं, विषय संपायचा. आता राहिलंय मला फक्त 20-30 मिनिटं बोलायचं. किती राहिल्यात? हा, म्हणजे त्याच्यात आपली 4 प्रमाण वगैरे सर छान प्रमाण दिलं महाराजांनी. चित्त निर्मळ. आता सिंगल जरी दिलं ना का मग तेच एंड करून घ्यायचं. बरोबर आहे का नाही? हा. टाळ्या वाजवा माझ्या सगळ्या. तो का म्हणे चित्त करारे निर्मळ. येऊन या गोपाळ राहे तेथे. गोपाळ तिथं राहतो ज्याचं चित्त निर्मळ आहे. ज्याचं चित्त दळिंदर आहे तिथं गोपाळ येणार नाही. जो आतल्या गाठीचा आतून कुजे आहे, लाडू खाल्ला तरी त्याचं तोंड वाकडं असेल, त्याच्याक गोपाळ कधी येणार नाही. अंतकरण निर्मळ पाहिजे. ते तुकोबरायांचं आहे. आलेला अनुभव ते या जगात येत असे. वारकरी संप्रदायाच्या कलशास्थानी विराजमान झालेला साधू आहे. लोकांच्या दुःखात सुद्धा दुःख मानलं आणि सुखात सुद्धा सुख मानलं. 450 वर्षापूर्वी भयान असणारा दुष्काळ, का ह्या जमिनीवरती ज्या काळ्या इथं आम्ही बसलोय, एक हिरवं असणारा एक पान सुद्धा उगवत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये स्वतःचं धान्याचं कोठर मोकळं केलं. कुणासाठी? माझ्या शेतकरी बांधवांसाठी. लक्षात राहू द्या. काहींना पटणार नाही ते. आता किती जणांची कर्ज माफ केली ते सोडा. 450 वर्षापूर्वी माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यातला आसू पुसणारा आणि पहिलं कर्ज माफ करणारा साधू कोण असेल तर जगद्गुरु तुकोबराय. वाजवायच्या असल्या टाळ्या तर निबार मनाने वाजवा, नाही तर जगाचा मालक पाहतोय. त्याची एकदा टाळी बसली, कुठं बसन. कोरोनात बऱ्याच जणांना बसल्या, ह्या दिवाळीतही बऱ्याच जणांना बसल्या. सुटणार नाही नंदू महाराज. म्हणून वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे साधू. इतंभूत मनुष्य जन्माला आल्यानंतर आपला शेवट कसा झाला पाहिजे आणि काय मिळवलं पाहिजे याचं यथार्थ चिंतन मांडणारा अभंग तुकोबरायांचा सेवेकरता घेतला. विठ्ठल किम निमित्ताने सेवा आहे, कशा निमित्ताने ही सेवा आहे. 365 दिवस झाले शेठ आपल्यामधून निघून गेलेले. म्हणजे त्यांचं प्रथम पुण्यस्मरण 1 वर्ष. तुम्ही दिवस मोजत जावा. काही लोक म्हणले 1च वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष आलो, हे सोडून द्या. वर्षाला फक्त 365 दिवस आहे. 36,500 दिवसाचा मुक्काम आपला फक्त इथे आहे. किती? गणित करा जरा. 36,500 दिवसाचा मुक्काम. मिळालं 100 वर्षाचं आयुष्य. खुर्चीवर बसणारे. बरोबर आहे का नाही दादा? त्याच्यातही मी 50% झोपतलं गेलं. फक्त 18,250 दिवस आपल्याला जगायचे. त्याच्यातही म्हातारपण आहे, खोकणं आहे, फिकणं आहे, सगळं आहे. आणि त्याच्यात आपला शेवट कसा होणार आहे हे प्रत्येकाने जाणून घ्या. आणि कशाची हावडा भरलाय. दिवाळी भर दिवाळी खाल्ली, करंज्या खाल्ल्या, लाडू खाल्ले, बहिणींनी भावांना वावळलं, भावांनी वावळून घेतलं, काहींनी कोर्टात खिचले असतील. तरी तोंड बघा आमची कशी. कीर्तनात माणसाने असं प्रसन्नतेने बसावं. हसरे चेहरे करा. जे हसणार नाही त्याचा चेहरा असा गुलाबाच्या एखाद्या माणसाला जर पाहिलं ना असं टवटवीत वाटलं पाहिजे. टाळकऱ्यांसहित आणि सगळ्यांसहित. कायला कुजायचं आणि मरायचं. मला एक सांगा, आताची दिवाळी कुत्री जीवन नाही का त्यांना? ते जीवन आहे का? पण कुत्रीचा असणारा संसार आहे. तिला म्हटलं का जरा पोरांना लाडू करंज्या करायच्या, बाजार घेऊन या. अरे इतर असणारे 83,99,999 जीव त्यांना माहिती आहे
त्यांचा जगाच्या मालकावर विश्वास आहे, संध्याकाळी आम्हाला मिळणार आहे, पण बुद्धिजीवी माणसाचा विश्वास नाही. काय कीर्तन ऐकतोय तुम्ही आम्ही. आज 365 दिवस झाले आपल्या सर्वांचे असणारे. खापराची पाटी नशिबात नाही आली, पण फळाची पाटी नशिबात आली. डोक्यावर घेतला असल कैवल्यवासी आदरणीय नारायणशिव दगडू शेळके, वय वर्ष 90 मिळालं बाबांना. दगडू बाबांच्या पुढे ही 4 दिव्य रत्न त्यात असणारे. आता दगडू बाबा वरती असतील, 3 लेकरं वरती असल. आता आपण नाही, खाली आपल्या घरी सगळी जमल्यात. आता नाही आई आणि बाप सगळ्यात सुखी कोण आहे माहिती आहे का? ज्यांच्या घरी मुलगी जन्माला आली त्याच्यासारखा भाग्यवान बाप या जगात दुसरा तिसरा कोणी नाही. 2 कन्यादान घडली बाबांकडून. त्यांच्या असणाऱ्या दोन्ही मुली मग श्रीमती छायाताई असतील शिरोलीमध्ये, ह्या ठिकाणी जवळ शिवच्याच गावाला आपली मुलगी दिली. आणि दुसरी असणारी ह्या शिवला, बरोबर आहे ना, नंदू महाराज तुमच्या गावाला इकडं खामगाव तिकडं जुन्नरच्या पलीकडं नेरकर कुटुंबामध्ये दिलेल्या मीनाताई असतील, त्यांचे पुतणे सीतारामदादा, गोरक्षदादा असणारे, रमेश भाऊंचे चिरंजीव माऊलीदादा असतील, दुसरे महेशदादा असतील. पुतण्या, सुना, नातवंडे, पतवंडे असा खूप मोठा परिवार. आदर्श परिवारातला एक आदर्श असणारा व्यक्ती महत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं ना. मागच्या असणाऱ्या दिवाळीच्या वेळेस भाऊबीज झाल्यावरती झालतो ना, आता ह्या सगळ्या बहिणी आल्यानंतर ताट केल्यानंतर त्यांना आपल्या भावाची आठवण झाली असेल. कारण का भाऊबीज हा असणारा प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा असणारा, दोन्ही असणाऱ्या बहीण भावांचं फार मोठा असणारा सण आहे. नाती कशी असतात म्हणून हिंदू रूढीशास्त्राप्रमाणे अनेक असणाऱ्या नात्यांचे सण उत्सव सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही साजरे करत असतो. आज भाऊ नाही, दुःख आहे बहिणींना. पितृछत्र हरपल्याचं दुःख लेकरांना आहे, बाप गेल्याचं दुःख लेकींना आहे. आणि पाठीमागं असणारी सगळ्यात जास्त खंबीर अशी साथ दिली बाबांना असणारे कोकणे, धालेवाडी या ठिकाणचं कोकणे परिवार. आणि त्यांच्या जीवनामध्ये ह्या असणाऱ्या शेळके कुटुंबात जेव्हा आल्या तेव्हा लक्ष्मीच्या पावलाने आल्या. अशा आमच्या असणाऱ्या आज लक्ष्मी आईंना सुद्धा पतिछत्र गेल्याचं दुःख आहे. मी या सगळ्या लेकरांना सांगन, दत्तात्रय भाऊंना सांगन, ही सगळी आता तुम्हाला बाबांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल आणि खरं त्यांना असणारा आत्मा प्रवृत्त व्यवस्थित सुखी करायचा असेल तर असणाऱ्या आमच्या लक्ष्मी आईच्या डोळ्यातून इथून पुढे एकही अश्रू येता कामा नये, हीच खरी त्यांना श्रद्धांजली. विठाल परिवाराचे नातेवाईक, आपटेष्ट, सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि मला असणारे साथसंग करणारे दिग्गज असणारे महाराष्ट्रातले नामवंत सर्वांचा उल्लेख नंतर करतो. विठाल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पूर्वार्धामध्ये याजसाठी केला होता याज म्हणजे आज, याज म्हणजे कालचा दिवस नाही, याज म्हणजे आत्ता या क्षणासाठी. अट्टहास म्हणजे परिकाष्ठा, परिक्रम, परिश्रम. हा होता अट्टहास कशाचा? शेवटचा दिस गोड व्हावा. शेवट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणार आहे. जन्माला आला का शेवट आहे. देहाची या गावी आलिया, जन्म मृत्यूच्या सूर्या ना म्हणे धनंजया जिया परी. शेवट नाही का आपला? जन्माला आलो, मरण हे निश्चितच आहे, लक्षात राहू द्या. जीवनरूपी गाडीमध्ये आम्ही आयुष्याचा प्रवास करतो संत सज्जनाव. त्याच्यामध्ये आई, वडील, भाऊ, बहीण सगळं आहे. पण जब तिकीट आया जाने का, एक दिवस आपलं तिकीट संपणार आहे आणि आपलीच लोक आपल्याला त्या बसमधून खाली उतरवणार आहे. आणि ह्या सांसारिक बसमधून आपल्याला शेवटची बस कुठे आहे, जिथं निहायला नेहणारा जगाचा मालक बसलेला आहे, तिथं आपल्याला जायचे. तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है या गुलाबशे. जीवनामध्ये लक्षात राहू द्या, प्रवास संपणार आहे, मरण येणार आहे, पण आपला शेवट कसा झाला पाहिजे. या जसाठी केला
होता ठास शेवटचा दिस बाबा. आता शेवट आपला जवळ आला. आता काही लोकांना सहज विचारलं ना, कसं आहे माझं मजेत चाललंय, अंतकरणातून चाललंय का वर्ण चाललंय हे त्याचं त्याला माहिती. पण संतांची परिभाषा वेगळी. संत इथं तुकोबराय काय सांगतात, आता निश्चिंतीने निश्चित स्वरूपात पावलो विसावा. मी ज्या ठिकाणी बसलो, ज्या ठिकाणी धावतो, हा खुंटलिया धावा तृष्णीच्या. मला कसली तृष्णा म्हणजे इथं अनेक अर्थ आहे. आशा, लोभ, इच्छा, आकांक्षा माझी कशाचीच नाही. तृष्णा जशी एखाद्याला नॉर्मल याच्यामध्ये जशी तहान लागल्यानंतर तांबर पाणी असेल, कपभर पाणी असेल किंवा ग्लासभर पाणी असेल, त्याची तृष्णा भागली जाते. तुमच्या भाषेत कीर्तन करतो तशी ही तृष्णा कुठली? सुखाची, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती. एवं नामसुख ही सुखरूपी तृष्णा मी निश्चिंतीने पावलोय. का पावलं तर मला कौतुक वाटलं. कसलं कौतुक वाटलं? कौतुक वाटे झाले या वेचाचे. वेचणं म्हणजे घेणं, वेचणं म्हणजे मुगवत करणं. नाम मंगळाचे तेने गुणे. निश्चंत असणारा विठ्ठल जळीस तळी भरला. माझ्या मनाला छंद जडला मला श्रीहरीचा. सोहळा पाहिला पंढरी. तो असणारा नित्य नवा आनंद माझ्या आनंद निर्भर डुल्लो तसे. किती प्रमाणात देऊ याच्यावरती चिंतनीय मांडायचा विषय झाला तर मला मंगल रूपी देवाचं नाम मंगल आहे का अमंगल आहे? मी डोका आपटीन तुमच्या समोर. बोलत जावा जरा. सकळ मंगळ निधी. तर फक्त भरायचं. इकडे बघा माझ्याकडं. दम लागायला लागला का डॉक्टरने सांगितलं का सकाळी एखादं कुत्रं आणून. आता बिबट्यामुळे सुद्धा चालती नाही लोक रस्ते. आमच्या इकडचं सांगतो. पण ज्याने निर्माण केलंय आज सकाळी घेतलंय का नाव त्याचं? म्हणजे पूर्वीच्या जुना माता भगिनी ना सकाळी उठल्यानंतर आजही त्यांच्याकडे कुठल्या विद्यापीठात गेल्या नाहीत, त्यांच्याकडे डिग्र्या नाहीत. IT फायटी फिटी. ती आत्ताची भावी शेखर आणि सुमनचा भावी संसार नाही. IT इंजिनियर 35 लाख पॅकेज, 25 लाख पॅकेज. शेखू संस्कृती आहे आपली. पण यांच्याकडे जर पाहिलं तर सकाळी उठल्यानंतर आजही काही लोक आपल्या तळ हातामध्ये असणारा सकाळी असणारा डोळ्याला वगैरे हात लावून भगवंताचं सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी कौतुक वाटे झाले या वेचाचे. नाम मंगळाचे तिने गुणी. मला मंगळ रूपी असणारं भगवंताचा आनंदीदायी मला त्या असणाऱ्या नावामध्ये एवढं सुख वाटतं ना, त्या असणाऱ्या सुखामध्ये मी परावृत्त होऊन गेल्यामुळं मी लग्न झालं, माझं मुक्त अवस्था प्राप्त झाली. पण माझं लग्न कुणामुळं झालं? मुक्ती बरोबर झालं. मुक्त अवस्था दशा ती प्राप्त झाल्यामुळं मी तिच्याशी तुका म्हणे मुक्ती परिणेली नवरी. ती नवरी म्हणून माझ्या जीवनात आली. फक्त आता मी नावापुरतं तिच्याशी असणारा. आता दिवसचारी खेळीमेळी आता निश्चिंतीने पावलं विसावा. कुंटलिया धावा तृष्णीची. झालं कीर्तन वाजवा टाळी विठाल. सेवा आहे वर्ष श्राद्ध. काही लोकांच्या असणाऱ्या डोक्यामध्ये हे वर्ष श्राद्ध वगैरे करणं चुकीचं आहे. त्यांना डायरेक्ट माझं गरुड पुराण असणारं
6 शास्त्र 18 पुराणामधले गरुड पुराण नावाचं असणारं पुराण आहे. त्याच्यामध्ये ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सविस्तर वर्णन. आता बारकाईने ऐका. ज्या घरामध्ये पितरांची आत्मे तृप्त नाही, महिला मंडळी कर्णरूपी ताटे उघडी ठेवा, अंतकरण निर्मळ ठेवा. कुणकुणाच्या सासरेच्या पुढं पितळी आपटी ते दिवाळीचा लाडू त्याला कडा खायला दिला असेल किंवा भूट मोडली असतील, ही आपल्या समाजात चाललेली सगळ्यात दळिंदर पद्धतीची वृत्ती आहे. मायबापाच्या जमिनी नावावर करून घ्यायच्या आणि म्हातारं डॉक्टर को कोणी न्यायचं, याची जर वाट पाहत असेल तर तुम्ही 4 धामला जा, नाही तर कुठेही जा, जगाचा मालक तुमच्याकडं डुकून सुद्धा बघणार नाही. लक्षात ठेवा. हे असं तसं नाही वटाळल्यासारखं. मायबापाने अरे आधार कार्डावर ओळख दिली, जगात नाही माझ्या भगवंताला प्रत्येकाचं घरात जाता आलं, पण आई आणि बाप नावाचा देव दिला. तुका म्हणे माय बाप अवघे देवाचे रूप. ऐका, ज्या घरामध्ये पितरांची आत्मे तृप्त नाही, जमिनी नावा करून घेतल्यानं आई बापांना रडायला लावलं, त्याच्याकडे पैशाच्या गादीवर लोळू द्या, पण रात्री तो इवाळल्या खेरीच राहणार नाही. खोटं आहे का खरं? झोपच येणार नाही, त्याला लक्षात राहू द्या. त्या घरामध्ये असणारे सुख समाधान शांती लागतच नाही. कंबाळ्यात तरी जाईन, नाही तर असं येड्यासारखे तरी वळले. आमच्या इकडची सगळी चांगली आहेत. हा, आमच्या इकडे आम्हाला पाहायला मिळतात ती उदाहरणं. आणि काही लोक असा दिखावा करतात. हा, माझं तुझ्याबरोबर काय मध्ये, तू कसा आहे ना, दार लावून आत डोकं. ज्या घरामध्ये आईबापांची सेवा आहे, तो झोपडीतला सौदागर असू द्या, पण माझा नित्याचा असणारा जगाचा मालक त्याच्या घरी वास करतो म्हणा. लक्षात द्वारकेचा राणा पाडवा मातृसेवा आहे, जिथं पितृसेवा आहे, तिथंच जगातला मालक आहे. पुंडलिकासाठी जर पांडुरंग या कार्तिकी वारीला आम्ही जातो, आषाढी वारीला जातो, अजूनही त्यांनी कमरेवर हात देऊन विटेवर उभा आहे. त्याच्याकडे पाहताना तिथं गेल्यानंतर पांडुरंग आपल्याबरोबर बोलतोय, नाही बोलत. थोडं असं तरी करा ना जरा. म्हणजे तुम्ही असं ठरवलंय का पैसे पाहिजे का तुम्हाला मान हलवायला? अजिबात नाही ना. नाही तर सवयीचे 1000 घ्यायचं आणि बटणं दाबायची, मग परत रडून बसायचं. कांद्याला बाजार नाही. इकडे बघा, माझ्याकडे सवय झालेली. इकडे पहा जरा प्रफुल्लित. आजचा दिवस भाग्याचा. दुपारनंतर यम आल्यावर काय करणार? माझ्या बाबतीत सांगतो. नारायणगावला जाता जाताच गुलाबशेठ म्हणले बडेकर महाराज गेले. काय म्हणतील, बरा मी आला, लई बोलून गेला तर काय म्हणतील, काय लोक काय हो, त्यांनी सांगताना सोडलं नाही किरण महाराज आपल्यासारख्याला काय. पण लक्षात राहू द्या, गुण नीट आला पाहिजे. हा, आयुष्यामध्ये प्रत्येकाने आठवा, आपल्याला जायचे, आपला असणारा प्रवास संपणार आहे. आपण लक्षात राहू द्या, ज्या घरामध्ये माईबापांची आत्मतृप्त आहे, सेवा आहे, त्या ठिकाणी जगाचा बाप. त्या ठिकाणी असणारं काही नसेल, झोपडीतला असू द्या, त्याच्या घरी माझा पांडुरंग आहे. पण नीती आहे, जिथं असणारी तत्व आहे, जिथं मातृसेवा, जिथं पितृसेवा, जिथं आदर आहे, त्या ठिकाणी जगाचा माल आहे. चला, जिथं अनीती आहे, जिथं अधर्म आहे, जिथं पाप चाललंय, तिथं त्याने किती पार सप्त्याला पंक्ती घालू द्या, नाहीतर डिंड्यांना वारकरी पार बुंदीमध्ये वरून काढू द्या, पण जगाचा मालक त्याच्याकडे डोकून पाहणार नाही. इथं उदाहरण द्यायचं झालं तर दुर्योधनाचं अन्न माझ्या जगाच्या मालकाने खाल्लं नाही, विदुराच्या हातच्या कण्या खायला गेला.
जगाच्या घरी जगाचा मालक सुख आणि समाधान द्यायचं असेल तर आपलं जीवन सुद्धा धर्म अनुकूलतेने जगणं पाहिजे. स्वर बरोबर आहे ना? काय आलंय, प्रवासामुळं खरखर होती कशामध्ये, पाणी बदललंय. काल पंढरपूर, त्याच्यानंतर अक्कलकोट, तुळजापूर, लय दखली त्यात तिथं माणसं. आठ कार्यक्रम आहे. तुळजापूरला तर विचारायच नको, यात लईच तिथं काही काही मधीच असणाऱ्या वारीतच असं मधी लाईनलाच होती एक बाई, लगेच अशी करायला लागली. झोपायचं काय, वारच आलं कुठून, काय आलं, काही लोकांच्या समस्या आहेत. अवघड आहे. संतांची परिभाषा, आतापर्यंत जेवढं संत झाले कोण कोट्याधीश होता हो? पैशाने जर देव मिळत असता तर टाटा बिर्लाने आपल्या वाट्याला येऊन दिला नसता बाबांनो. म्हणून जीवनामध्ये ध्यानात धरा, अन्न मान धन येतो प्रारब्धाधीन. ज्याच्या घरामध्ये पितरांची आत्मतृप्त त्याच्या घरामध्ये सुख समाधान, ज्याच्या घरामध्ये आईवडिलांचा छळ त्याच्या घरामध्ये सुख समाधान नाही. बुडीताची प्रॉपर्टी जयाला जात नाही. बुडीत काही लोक म्हणतील आमच्याकडं नाही, बुडीताचं काढून दाखवतो, काही काहींचे असेल नसल. 4-5 जण भाऊ असं एखादा लहानपणी गेला तर काही लोक त्याचं असणारं उत्तर कार्य इकडे बघा नंतर बोला. तो जर जिवंत असताना प्रॉपर्टीची वाटे किती झाली असते? 5. गेल्यानंतर किती करताय? त्याचं काय लगीन झाले का? मग त्याची काय आला पित्र घालायची? शास्त्र असं सांगतं, 16 संस्कार हिंदू रूढीशास्त्रामध्ये. गर्भसंस्कारापासून अंत्येष्टीविधी, पिंडदानाचा कार्यक्रम, वर्षश्राद्ध, प्रथम पुण्यस्मरण हे सालोनसाल चालत आले. प्रभू रामचंद्राला दशरथ राजाचं करावं लागलं. माऊलींना त्यांचे असणारे मायबाप झोपूट टाकून गेले. त्यांचं सुद्धा प्रयाग क्षेत्री गेलं तर त्यांच्या एवढे मोठे आपण नाही. इथं आलेल्या प्रत्येक जीवाला मुक्तता अवस्था प्राप्त झायचं असेल तर आजचा दिवस असणारा लक्षात राहू द्या. बुडीताची प्रॉपर्टी जयाला जात नाही, त्याचं सुद्धा उत्तर कार्य गयेला. माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. अशा पद्धतीनं एक लक्षात राहू द्या, आपल्याला सुद्धा आजचा दिवस असणारे आमचे नारायण शेठ 365 दिवस झाले. रोज महिन्याला मनुष्य जेवत होता का नाही? 5.5 महिने आपल्या शास्त्रामध्ये नाही. हे जुन्नर आणि आंबेगाव तालुका बोकाळलाय. हे मी पाकिटमार कीर्तनकार नाही, नको त्या गोष्टी तुम्हाला सांगणार. त्या दिवशी फक्त फोटो घ्यायचा, माझ्या माता भगिनी ध्यानात धरा, आणि त्या दिवशी जलतर्पण विधी करायचा, नैवेद्य करायचा, गोड वगैरे खाऊ घालायचा. त्या दिवशी मोठा कार्यक्रम करायचा नाही. मिळवणी करायचीच असेल तर नंदू महाराज वर्ष श्राद्धाला मिळवणी. पण आजकाल काही नाही, रट्ट्या धरलाय. 5.5 महिने मिळून घेतलं ना, पाप्याचं लग्न करायला झालो मोकळा. जमणारच नाही. या आडी अडचणी आल्यानंतर ब्राह्मण सुचतो. लक्षात राहू द्या, याच्या पाठीमागं सगळी शास्त्र आहे. आणि शास्त्राचं उल्लंघन, धर्माचं उल्लंघन आणि संतांचा अपमान झाल्यानंतर जीवनामध्ये दुःख म्हणजे दुःखच आहे. विठ्ठल विठ्ठल. अरे मला एक सांगा, बसलेल्यांपैकी सर्वांनी सांगा, खण आणि फण कुणाचा आहे? आता कोणीतरी मोठे झाले असतील पण त्याच्यामध्ये पिताडभर तरी पूर्वजांचं आहे का नाही? नाही आहे. मग त्यांचे जे आत्मे आहेत, मला इथं बसणाऱ्यांपैकी सांगा, आपल्याला पाठीमागचे किती पूर्वज सांगता येतील? फक्त 4 पिढ्यांचे. तुम्हाला आम्हाला लक्षात राहू द्या, पंजोबा, आजोबा, वडील आणि आपण. खापर पंजोबाचं सुद्धा नाव नाही. आता ते आरक्षणामुळे ढुंडाळायला लागल्यात वंशावळ. मग त्याच्यात निघायला लागली नावं. मग त्याच्यात नाही झालं ना, ते आजूबाजूला विचारतात, हा बोलावा कोण, हा कानू कोण, हा बुरू कोण. तेव्हा काही नावं अशी होती का, पेडी मॅगी वगैरे, आता आली ती. पण 7 पिढ्यांचे 5. आजही तुम्ही मारवाडी समाजामध्ये जा, त्यांच्या घरामध्ये असणारे सगळे फोटो पूर्वजांचे लाईनशीर लावलेले आहेत. लक्षात राहू द्या. आणि इकडं आपली गुलाबशेठ प्रथा आहे का, आपण घर आपल्या बापाच्या जागेत बांधायचं, आयुष्यभर कष्ट करायचं आणि त्यांचे फोटो घरात ठेवायचे नाही. काय सांगतात माहिती आहे का, मैताचे फोटो घरात नाही ठेवावा. मग घरच द्यायचं ना नदीला फेकून. आणि कोण ठेवीत नाही माहिती आहे का, ज्यांनी आई बापाची सेवा नसन केली ना, रात्रीत त्याचा बाप छाती येऊन म्हणत असतो, दाद्या
झोपला अरे खायला दिलं नाही माई जमीन खातो ती ती फिकी त्या एक ध्यानात धरा पंढरपूरला जा नाही तर जाऊ नका पण घरातले जिथे जागते भगवंत आहे माईबाप त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणा तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं समजायचं लक्षात राहू द्या पण जमिनी बिमिनींची सुनबाई अशी गिळा तुमच्यासाठीचे तिने समजायचं पुढच्या जन्मात 96 पायाची गोम गोम काय नाही मारे काय म्हणतात इकडं आणले ठणकी तो ध्यानात धरा आयुष्यामध्ये खोटेपणा करू नका मरायचे दिवस जवळ आले 10वी सुद्धा आज आजकाल आम्हाला 10, 15, 20, 25 उडून टोला आणला तर 100 वर्षाचे तरी काय माणसं ध्यानात धरा जावं तर लागणार आहे मरावं लागणार आहे पण मरावे परी कीर्ती रूप उरावे याचसाठी जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो पाहुणे मंडळी आले तू उभे राहिले अजून 1 तासभर कीर्तन चालणार आहे उगाच तुमच्या कमरांना कळा लागायची तर बसायचं ना या पुढं या माऊली पुढे या आणि इकडे खुर्चीवर जे बसलेत ना म्हणजे थोडी जागा द्या पाहुण्यांना यायला मस्त ह्या खुर्च्यांमुळेच वाटोळ व्हायला लागलेले खुर्च्या सोडायची यांना जरा या पुढे या हां बसा सगळेजण हां आता व्यवस्थित इथं तुकोबराया सांगतात याच्यासाठी केला होता ठहास शेवटचा दिस गोड व्हावा माझा शेवट गोड झाला मला जे मिळालं ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू आणि माणसाने देत राहावं एखाद्याला एखादं ज्ञान अवगत प्राप्त झालं तर ते दुसऱ्यांना सांगावं पूर्वीची लोक वैतूक जरी करायची झाली तर एका बैलाची सावड करून हे लोक एकत्र खरीप आणि रिब्बी पिढी घ्यायची पण मळणी झाल्यानंतर उपाडल्यानंतर सुद्धा माणसं वाट्यावरती समाधानाने झोपायची त्याला कारण होतं लक्षात नव्हतं का आता काय आहे का काही आता शेवट कसा आहे आपला आजचा दिवस तरी चांगला आहे का काहींचा शेवट तो भला
लक्षात राहू द्या, आपला शेवट कसा होईल. काही लोक आनंद कशात मानतात माहिती आहे का, घर नाही, पूर्वीचं असणारं केंबळाचं घर होतं. केंबळं म्हणजे गव्हाच्या त्या कौंडळ्याचं घर, मातीचं होतं. सारवायची लोक गावठ्या गाईचं शेण आणून नव्हती आणत का, सारवायची अशी. पांढऱ्या वाड्याची माती आणली तरी हे. त्या टायमाला घर असं आहे, आणि त्या टायमाला वास्तुशास्त्र नव्हतं गुलाबदादा. प्रत्येकाची बाथरूम आहे ना ही घराच्या बाहेर असायची. आळूची पानं, उलटा असा दगड, ढसकाट, 3 दगडाची चूल, काळं भंगर झालेलं भगुलं, साबण सुद्धा नसायचं आपल्या आईबापांना. बरोबर आहे का नाही, 35 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी. पण दिवाळी पाम तेलाची खायची. दिवाळी कसली होती, अरे पाम तेल तरी म्हणा ना, आता देवाला जाळीत आहे तुम्ही, मला माहिती आहे. दिवाळी सुद्धा गावठ्या तुरीमध्येच्या असणाऱ्या वर्णामध्ये आईने असणाऱ्या लेकरांना, असणा हाफ चड्डीवाल्यांना त्या चुलीवरती शेव काढल्यानंतर ते लाडू दामट्यांचे करायचे. पण तो लाडू तसा असायचा कारण त्याच्यात नीतितत्व आणि इमानदारी होती. लक्षात राहू. आता काय, पाम तेलाचा लाडू खाऊन माणसं समाधानी आहे. पण आता तूप असा, इकडं बघा, लाडू पिळला तर तूप गळगळा गळण. कारण काय, दळिंद्री मन, प्रेम कमी, याच्यावरती हेवा करायचा. पण ज्याचं मन प्रसन्न आहे त्याचा शेवट सुद्धा चांगला. एक वाक्य बोलू का, ज्याची दुपार चांगली गेली ना त्याची संध्याकाळ सुद्धा चांगली जाणार. लक्षात ठेवा. ज्याचं तरुणपण चांगलं गेलं त्याचं म्हातारपण सुद्धा चांगलं जाणार. पण तरुणपणात त्यांनी खोडी केली असेल तर म्हातारपणात त्याला भोगावंच लागतं. भोगतो ना घरे चटणी भाकरी दिली, खुश आहे. आणि कर्म कोणाला चुकत नाही. केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले ऐसे. अरे भल्या भल्यांना कर्माने सोडलं नाही. जगाचा मालक ज्याच्या पोटी जन्माला आला त्याचा राजा दशरथाचा शेवट कसा झालाय बार काय नाही ऐका. अयोध्ये नगरीचा नरेश आहे, सोन्याच्या सिंहासनावरती बसणारा राजा दशरथ आहे. एवढं तर आपण नाहीये. काय शेवट कसे पहा तुम्ही. पण परिणाम काय माहिती का, एक लक्षात राहू द्या, इथं बसणाराने एक वाक्य घ्या, तुम्ही फार मोठे व्हा. मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो तुम्हाला. महालक्ष्मी आपलं लक्ष्मीचं पूजन केले. तुमच्या तिजोरीत सोन्याच्या 5-5, 10-10 इटा यावा, 2-2 किलोच्या. अरे जरा हसा ना जरा का काही. अरे काय फार वैतागलो ना सांगून का, अजून तुम्हाला कळा नाही. पाठ टाळकऱ्यांसहित आपल्या सहित 2-2 किलो सोन्याच्या इटा प्रत्येकाच्या विनोदवा घरात यावं. पण त्याच्या पाठीमाग एखाद्या आत्म्याचा तळतळाट नसावा. लक्षात राहू द्या. जगाचा बाप ज्याच्या पोटी जन्माला आला त्याला सुद्धा म्हाताऱ्या मायबापांच्या तळतळाटाने सोडलं नाही. खिशात नोटांचा खळखळाट जरूर असावा, पण कोण्या गरीबाचा तळतळाट नसावा. लक्षात राहू द्या. हे रिअल आहे. काही म्हणत असन
हे कपडे असे हे तसे अमुके तमुके ब्रँडेड आहे. आता मी ब्रँडेड स्पा मारतो, ब्रँडेड कपडे घालतो. कापणाचं ब्रँड सांगा. ये तो जिंदगी गुजर गई हमारी कागज के नोटों के टुकड़े जमा कर करके. अरे दुनिया वालों सुनो, कफन का ना जब है ना कबर को अलमारी, क्योंकि मौत के फरिश्ते कभी रिश्वत नहीं लेते. देना काय जीवनामध्ये जो तो उठलाय. हे बघा आता रात्रीचे पैसे बायकोनी घेतलंच काढून थोडंच ठेवलं कालचं. याच्यातच जीवन चाललंय तुमचं आमचं. आणि हे पाहिलं ना काही ना लई एलर्जी. आणि हे नसल ना कार्यक्रमाचं एक ध्यानात धरा. ह्या जगात सगळ्यात मोठा श्रीमंत कोण असेल तर जगाचा बाप तो आहे. आणि सगळ्यात भिकारी त्याच्या समोर कोण असेल तर तुम्ही आम्ही. पण 100 एकर जमीन असू द्या, कोट्यवधी रुपये असू द्या, पण शेवटचा रुपया दुसऱ्याच्या खिशातलाच भिकाऱ्यासारखा चिटकवायचा आहे. काय शेवट घेऊन बसले रे. दिवाळीचा लाडू आला, करंजी आली, भाऊ आली, बहीण आली, माझ्याकडे 5च रुपये येतात. ये ना एक लाडू आपण 2 जण खाऊ. याला म्हणतात प्रेम. नाही तर काही काही बहिणी सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळते मी भाऊ राया वेड्या बहिणीची वेडी. ओवाळणी टाकण्यावर भाऊबीज, पैशावर भाऊबीज, प्रॉपर्टीवर नाती राहिली. यांनी असं केलं त्यांनी तसं केलं. अरे शेवटला जर पाणी पाजायचं असेल आणि बापाच्या पाठीमाग भावाला हादार देऊन उभं राहायचं असेल तर आम्हाला मुक्ताई होणं गरजेचं आहे. बाकीचं नाही. काही काय भाऊबीज आहे. शेवट काय म्हाताऱ्या मायबापाने सांगितलं अरे राजा तू ये, आम्ही आंधळ आहे ना, आम्ही आंधळ आहे. अरे कसं तुला वाटलं नाही रे बाण माराय त्याला. शर आला तो धावून आला काळ विवळला श्रावण बाळ. ए आई गे दीर्घ फोडून हात तो पडला जाऊन झोप. दशरथ राजा मला सांगायचे काय, जगाचा बाप आहे मालकाचा, त्याचा शेवट कसा झाला ऐका. कोणाला तळतळाट घ्यायचं, कोणाला लुटायचं, कोणाचं बांध कोरायचं, कोणाचा तळतळाट घ्यायचा आणि मग समाजात तोंड वरती करून हिंडायचं. पण जगाच्या मालकाच्या समोर कधीच तोंड काळं झालेलं असतं. लक्षात राहू द्या. आम्हाला निर्मळ मनाने जायचं. म्हाताऱ्या मायबापांची काठी घेऊन गेला नाही रे तू. राजा समजितो तू, प्रजा चालवणारा ना तू, लोकांचं जीवन देणारा तू. आमचं जीवन घेऊन गेला रे म्हातारपण. काय नव्हती इच्छा रे मरायच्या अगोदर फक्त काशी. पण ऐक, तू असशील राजा तुझ्या घरचा. हे राजा, आम्ही जसं आमच्या मुलाच्या असणाऱ्या आठवणींनी तळफडून मरणार तसं एक ना एक दिवस तुला सुद्धा तळफडावंच लागणार आहे. परिणाम काय, राजा दशरथाचा शेवट पा कसा आहे. बायकोच्या असणाऱ्या मांडीवरती डोकं आहे. कौशल्य ती समोर भिंत दिसते का तुला. काय म्हणता स्वामी, तुला ती समोरची भिंत दिसते का सफेद भिंत दिसते ना. ते बघ झाडाखाली म्हातारे मायबाप माझ्याकडे पाहून हसतात. हे राजा आली का नाही वेळ ती. हे काही काहींना त्याचं गांभीर्य नसल, पण जेवढं तुम्ही करसाल तेवढं भोगूनच मारावं लागतंय. लक्षात राहू द्या. हे घ्या कीर्तन प्रवचन मनोरंजनासाठी नका ऐकू. काय तुम्ही आम्ही सुमंताला हात लावायचा. सुमंत ती म्हातारी मायबाप. अरे जसं श्रावणाचे मायबाप पाण्या पाण्या वाचून गेले, पाणी पाजायला त्यांचा मुलगा नाही. 4 मुलं राजा दशरथाला. श्रीरामचंद्र सती पत्नी सीता
दशरथाने इफेक्ट द्यायला बहु पुण्य केले श्रावणाला मारल्यावर 4 पुत्र झाले. पुढे ऐका 4 मुलं झाली म्हातारे मायबापांनी तळतळाट दिला. एकीकडे बायकोला सांगायचा म्हातारे मायबापांनी शाप दिला पण आनंद आहे या अयोध्या नगरीला 4 वारीस मिळणार आहे. पण एकीकडं श्रावणाला मारल्यावर 4 पुत्र झाले. राजा मरताना एकही जवळ नव्हता. राजा मरताना एकही जवळ नव्हता. होता का एकतरी? आम्ही कुणाचं ऐकायचं? मागच्यांचं असं झालंय आपलं कसं होईल? शेवटच्या क्षणाला असणारा राजा दशरथ आहे त्याचा शेवट कसा आहे? पण चला बापाला मांडी देता आली नाही पण गिधाडाला मांडी दिली. गिधाड माहिती जटायू काय काम केलं त्याने? पोथ्या वाचित होता. माळ होती जटायूच्या गळ्यात. आळंदी पंढरीची वारी कराय माना हलवान जरा तुम्ही झालं कीर्तन संपत आलं जरा. फक्त काय केलं? ह्या भारत देशात जन्माला आलेली स्त्री तिची आबरू वाचवण्याचा प्रयत्न केला जटायूने. आणि आज भर दिवाळीत असणारे तुम्ही आम्ही 21व्या शतकात जगतोय. छत्रपती शिवरायांचं नाव घेतोय. सदरेवरती असणारी कल्याणच्या सुभेदाराची सोन आणली. रांजेगावच्या पाटलांनी एका असणाऱ्या माझ्या शेतकऱ्याच्या मुलीला नासवलं. माझ्या छत्रपती शिवरायाने चौरंग केला पाटलाचा चौकात बसवला. आज त्याच महाराष्ट्रात काही दशा आहे. काय होणार आहे कीर्तन? काय शेवट तुमचे आमचे गोड होणार आहेत बाबांनो? जटायूला मांडी दिलेली. तुला सुंदर शरीर देऊ का? नको नको देवा. जगाच्या मालकाचं रूप डोळ्यात साठवलं अंतकरणामध्ये साठवलं. हे घे तुला राजा बनू का? राजा बनू तुला? राजा बनू एखाद्या नगरीचा राजा बनू तुला? नको मला नको. पण काय देऊ रे तुला? तू एका आपल्याची आबरू वाचवण्याचा प्रयत्न केला. एक लक्षात राहू द्या कीर्तनात बसलेले पुरुष वर्ग, भावबीज झाली तुमची. आपली पत्नी सोडून इतरकडे स्त्रीकडे पाहताना आई आणि बहिणीच्या रूपात पहा. आपला शेवट गोड होईल. जर तुमच्या पापी वासना असतील तर माझा जगाचा मालक वर गेला नाही. इथे आता सुरुवात झाली. अरे मिरची टाकल्याखेरीज राहणार नाही. डोळ्यामध्ये भुक्तांड होतील. सोपं नाही त्या गोष्टी सगळ्यांसाठी. पण आपल्या सहित परमार्थामध्ये लोक आली, आध्यात्मिक क्षेत्रात आली. त्यांचे किती ग्रंथ पाठ आहे, किती ओव्या पाठ आहे, किती अभंग पाठ आहे, त्यापेक्षा त्याचं आचरण किती शुद्ध आहे याला फार महत्व आहे. लक्षात राहा. काय शेवट झाला राजा रामदास बाबा मनसुखांचा? पहिला असणारा क्रांतिकारी कीर्तनकार या जुन्नरच्या भूमीत जन्माला आला. ज्यांनी सगळे असणारे कर मंदिरांचे माफ करायला लावले आणि पहिली पडव्यांच्या घराला पहार लावली. म्हणून माझ्या पांडुरंगाच्या तिथं एवढी जागा निर्माण करून दिली. काय शेवट आहे? काय शेवट आहे माझ्या कोंडाजी बाबा डेऱ्यांच्या? ज्यांच्या कीर्तनात कुत्र जरी बसलं तर 2 पायावर कीर्तन ऐकायचं. काय शेवट आहे माझ्या मांडे बाबांचा? काय शेवट आहे माझ्या असणाऱ्या साधू बाबा वाईकरांचा? काय शेवट आहे खुले बाबांचा? अरे असणारी रत्नाच्या रत्न ह्या जुन्नर भूमीत का जन्माला आली? तर जो जन्माला आलेला राजा देऊच्या तुकोबरायांच्या कीर्तनाला जाऊन बसायचा त्या भूमीमध्ये का रत्न जन्माला येणार नाही? शेवट कसा आहे? काय तुमचा आमचा शेवट आहे? हा तोडाच्या तोड घालायचं, सोन्याचं शर्ट घालायचं, डॅंग गाडी घ्यायची, हा बापाच्या पैशा उड्या मारायच्या, फॉसफॉस करायचं. पुरी देईना 35 वर्षाचे नवरदेव झाले. काय घराण्यांचे शेवट आहे? 51 वर्षाचा बायोडाटा आहे. धनगरवाडीत पोरगी आहे का एखादी? म्हणलं अरे 9 वर्षासाठी काय कुठं न करतो. आयुष्य काय आता? एवढी भयानक परिस्थिती काय? 90 वर्षाचा बाबा आहे. ह्यासाठी केला होता ठास शेवटाचा दिस गोड बाबा. पाठीमागे केलेली पत्नीनी सेवा, मुलांनी सेवा, सुनांनी सेवा, नातेवाईकांनी केलेलं प्रेम आणि भावांनी भरभरून दिलेला असणारा आशीर्वाद. म्हणून 90 वर्षाचं आयुष्य. तुमचं आमचं काय? मरणार आहे तुम्ही आम्ही.
जटायूचा शेवट देवा नको मला काही, मला एक काम करू दे ना, तुझ्याच मांडीवर माझं मरण येऊ दे शेवटचा दिस. यासाठी गेला होता शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड आमचं काय झालं पाहिजे, दैवी देश गुणमयी मम माया दुरत्तया मामेव प्रपदंते माया मेताम तरंदते किंवा तेषा मम समृत्ता मृत्यू संसार सागरा भवा आम्ही नचरा पार्थ मैया विषितचे सम. आम्हाला पैल तिराकडे कोण घेऊन जाणार आहे, जगाचा मालक ज्यांनी दिला जन्म, हा जेने हा जीव दिला दान गुण गाईन, हे त्याचं आलं पाहिजे. इथं विठ्ठल म्हणताना सुद्धा टाळी सुद्धा वाजली पाहिजे आणि विठ्ठल सुद्धा तोंडातून आलं. काही टाळी वाजवाय गेलं का तोंड विठ्ठल म्हणाय गेलं का टाळी बघ, अशी अवस्था नाही पाहिजे. अशी एक छंदामध्ये झालं पाहिजे, लक्षात राहू द्या. आणि एकच ध्यानात घरी गेल्यानंतर आज सगळं हे काय केले आतापर्यंत आपण, क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया. काय झालं, काय नाही, लगीन झालं, सगळं झालं, आता रडतो का. जिसे पाना था उसे ही खो दिया रे. एक दिवस येणार आहे आपल्याला, उठावा चलो बुलावा आया है. देह जाणार जाणार एका बाजूने भावाने धरावा, एका बाजूने जगाच्या मालकाने धरावा. आता जाणार आहे कार्तिक सोहळ्यात. 750 वर्षापूर्वी जन्माला आलेलं लेकरू विश्वाची आई झाली, माऊली झाली. मम्मी नाही, मम्मी वेगळी, माऊली वेगळी, आई वेगळी. काही लोकांना वाटत असेल महाराज बोलतात किंवा काय, मी बोलत नाही, माझी संतांची परिभाषा आहे. पिंडीचा आळा वल्ल्यातच बसतो. आज काही माईबाप असेल, काही मुलांनी नावं समाजात काढल्यानंतर 2 प्रकारचे अश्रू मायबापाच्या डोळ्यातून ओसरतात. असा भर समाज असेल आणि त्याच्यात एखाद्या मुलांनी कर्तबदारी घालून आयच झाला असेल, कोणी मोठा झाला असेल आणि त्या बापाला ना आईला जर स्टेजवर बोलवलं असेल ना, ते आई बाप आहेत ना, अशी डोळ्यातून आनंद अश्रूस थंडगार. आमचा जन्म सफल झाला, पोरांनी नाव काढलं. पण काहींचे आशे का गुडघ्या डोकं घालून बाप ढसा रडायला लावलं. काय उपयोग, खाऊ दिलं नाही जगाने, पण जग विश्व सुखाचा करण्याची प्रतिज्ञा. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन दिन. काय शेवट आहे माझ्या माऊलींचा. अरे भुयारात जरी घेऊन जाताना विश्वाचा मालक यावन घेऊन जावा, बसा इथं माऊली. काय आठवणी, आषाढी कार्तिकी हा वारी सोहळा कुणामुळे. आजही लक्षात राहू द्या, 750 वर्षापूर्वी माऊलींना तुम्ही आम्ही पाहिलं नाही, पण 22 किलो सोन्याचा कळस तुम्ही आम्ही कलियुगात बसवला. आत्ताच्या येतला शेवट कसा आहे, आपले फोटो घरात ठेवतील का नाही सांगता येत नाही. मरावे तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती. काय शेवट असावा, काय शेवट आहे माझ्या असणाऱ्या कर्णाचा. शेवटच्या क्षणाला काही लोक म्हणतात मी एवढी देणगी दिली, दान केलं. अजिबात नाही. मरते समय 2 दात पाडून देणारा कर्ण ढडसा असणारा हसून शेवटचा दिस गोड व्हावा. अरे मी मान्य करतो, विश्वाच्या मालकाने मला जन्माला घातलं, पण शेवटला सुद्धा कोणीतरी याच्यात मरते समय पाठवला. शेवटचा दिस गोड व्हावा. आपला काय, हा आपलं व्यवस्थित नाही. काही लोक गेली, उपयोग नाही. आणि काय फुगीर झाली काही लोक, पण काही मनाने चंगी आहेत ना. काय आयुष्यामध्ये मिळणार आहे. अरे हसावं, घरी गेल्यानंतर आज संध्याकाळी एकत्र बसा, बांगल्या कपा,
क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। चालू राहू द्या. साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। संध्याकाळी गेले ना, आता घरी गेलं ना, सगळ्यांच्या गाठी घ्यायच्या गुलाबशेठ, बरोबर आहे का नाही? आता मी सुद्धा आहे ना, रोज असं गाडी बिडी लावली ना, त्या गाडीका सुद्धा असा 4 चाकी गाडी असेल, गाडी का बघायचं, गाडी तू राहणार, मी जाणार नाही. नाही सांगा ना, जाणार ना. इकडे माझं बोलणं कळतं का तुम्हाला? गाडी का असं फिरायचं, 4 टायर का वगैरे गाडी. क्या भरोसा है इस जिंदगी का. ती राहणार आहे. मोठं टोलेजन घर असं, उंबऱ्यातच यायचं, त्या दरवाजा का बघा, दरवाजा हे दारा, दाराशीन नाही दारा, हे बांगल्या म्हणून बघा ना, आज तू जाग्यावरच राहणार, पण मला उचलून नाही. मग रडायचं काय असं? घरात गेलं का भिताडांकडं पाहायचं, कलर लावलेली भिताडं, आता आकाश कंदील टांगलेलं, पाण्याचं दिवं लावलेलं, सगळीकडं पाहायचं, छताकडं पाहायचं, पंख्याकडं पाहायचं. पंख्या कारगारा फिरतोय तो, फिरता फिरता तोच जर तुटला आणि छाताडावर पडला तर काय फुगलोय तुम्ही आम्ही. 7 बारे उतारे का पाहायचं, असं संध्याकाळी वळकाट्या करून ठेवलेल्या आहेत ना, काढायचं असं. हे 7 बाऱ्या नाही, मी जाणार, माझ्या नावाला आळव होणार, तू राहणार, मी जाणार नाही. क्या भरोसा है इस जिंदगी. बायकोला समोर बसवायचं, हे प्रिये म्हणसाल का नाही आज, हे लो तेरे लिए गुलाब का फूल लाया है मैंने. मी आज कीर्तन ऐकून आलो. माझ्या संसारासाठी तू किती काबाड कष्ट केलं ग. जरा मानात हलवान जरा. अरे काय लोकांनी लिहून दिलं तुम्हाला का काही कळत नाही का? तुझ्या आणि माझ्यामध्ये कोण जाईल काही सांगता येत नाही. हाच बरं, थोडं स्माईल, प्लीज स्माईल. ह्याचं खोटं हसण्यापेक्षा आता लाफिंग क्लास झाली बरं का, नाना नानी पार. काय आयुष्यभर 60 वर्ष नोकरी बिक्री करतात, गंभीर पद्धतीने प्रशासन असेल, काय हसणार नाही, काय नाही, असं समाजात चाललं का, अशी फुगून चालत त्यात. पण म्हातारपणी माणसंच नाही अशी. आणि मग नाना नानी पार तिथं लाफिंग क्लास 5,000 भरायचं आणि त्यांनी म्हणायचं हसा. अरे हसना काय जिंदगी काय कायम आयुष्यामध्ये राहिला दळिंद्रासारखं हसावं सुद्धा. हे खळखळून हसलं पाहिजे. ज्याचं मन निर्मळ आहे ना ते खळखळून हसात. पण तुझ्या मनाचं काय घेणं नाही, काय राहणार आहे. मी सुद्धा संध्याकाळी पाहणार आहे. आता गळ्यात सोनं बिना असं असं, चैनी सासरवाडीने घातलेली मांडव परतनी काय ते हे सगळ्यांनी. सोन्या, हे सोन्या तू राहणार, कारण तुला माया बरोबर नाही जाळणार. जाळणार आहे सोनं नाही सांगा ना तुम्ही. आता किती अंगठ्या घाला, मला एक सांगा. आता मायक नाही सोनं, मी एवढा मोठा महाराज नाही. आता समजा एक सोन्याची, हे आता 3 पदर आहेत ना, याच्यातलं एक सोन्याच्या चैनीचा झाला, माया मेवणीचं लग्न झालं, सासऱ्याने घातलं, असंच आहे माझं हे. आणि हे तुळशीची माळ गळ्यात आहे आणि सोन्याची चैन आहे. घरची काय काढून नेणार आहे तुम्ही? संध्याकाळी घरी जाऊन विचारा त्यांना. आणि तुम्हाला जर नाही पटलं ना माझं, सगळं घेऊन माया काही या, म्हणजे मायासाठी नाही, आनंदात जगू आपण. लक्षात राहू द्या. काय जीवनामध्ये ही घरातली माणसं सुद्धा पाठी नाही, सगळं काय शेवट गोड होणार आहे तुम्ही आम्ही. हे सोन्या तू निघून जाणार, मी जाणार, तू राहणार. सगळ्यांना बघायचं, हसायचं. आजपासून आहे ना रडायचंच नाही,
हसतच राहायचं, दुःख आलं तरी हसत. टाळकऱ्यांनी सुद्धा हा काही काही टाळकरी अशी असले ना गेमाडी असतात, असं मूर्खच हाणणार. अरे काय मूर्ख आणि तो हा जगद्गुरु तुकोबराय माऊलीची कृपा आहे. नाही कोट्याधीश बनवता आलं पण 2 वेळचं जेवण माझा पांडुरंग ह्या गादीवर देतो, एवढी ताकद आहे लक्षात आपल्या. काय आयुष्यामध्ये घेऊन चाललं काय किरण महाराज. साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जायचंय तुम्हाला मग शेवट चांगला. मग तो कोबराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये एकच आलं, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया दावा तृष्णेची या, कौतुक वाटे झाले या वेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणे विठोबा रघुमाई
तुका म्हणे मुक्ती परिणेले नवरी आता दिवसचारी खेळीमेळी आता निश्चिंतीने पाऊल विसावा कुंडलिया धावा तृष्णेची नारायण शेठ असतील. आज जाऊन आपल्यातनं 1 वर्ष झाले. या धनगरवाडीमध्ये सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवनेरीच्या पायथ्याच्या जवळ असणारे हे गाव. आणि या ठिकाणी ह्याच असणाऱ्या वाडीमधलं अत्यंत असणारं प्रत्येकाच्या अंतकरणात जिव्हाळ्याचं प्रेम ज्यांनी दिलं. आडतदार वगैरे म्हणून मुंबई ह्या ठिकाणी फळांचा व्यापार केला. शालेय शिक्षण पूर्ण नाही जरी झालं तरी दगडूशेठने सांगितलं तुला कुटुंब चालवायचे 8 लेकरांचा संस्कार बहिणी असतील सगळे असतील. त्यानंतर स्वतःचं जीवन पाठीमागं खंबीर अशी साथ रमेश भाऊने सुद्धा गावाकडनं सगळी जमीन वगैरे सगळं व्यवस्थित. पूर्वीच्या भावाभावांचं प्रेम फार असायचं, बरोबर आहे का नाही? पण जीवनामध्ये आज त्याच धनगरवाडीच्या ठिकाणी सत्यशील दादा तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शेतकऱ्यांचाच माल आपण त्या ठिकाणी घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी उभा केलेला विघ्नेर सहकारी कारखाना, त्या काळी असणारे आपले निवृत्तीदादा वगैरे सगळी मंडळी यांच्या सान्निध्यातली आज नाही आता फक्त स्मृती रूपाने आठवण आहे. काय असतो बाप 2 मिनटं बापावर बोलणार, सेवा समाप्त करणार आहे. हक्काची 10 मिनटं माझी अजून आहेत. प्रत्येकजण रामायण ग्रंथ वाचतो, ऐकतो, महाभारत भागवत कथा ऐकतो, सप्ते सोहळे मोठमोठे होतात दादा, सगळ्या गोष्टी होतात. समाजामध्ये परिवर्तन काय? ही परिवर्तनाची लाट जेव्हा येईल ना तेव्हा माझा उभा महाराष्ट्र सुखी होईल, लक्षात राहू. फार महत्वाचं. आजही बरेच लोक म्हणतील का शेतकऱ्याच्या माईबापाला वृद्धाश्रमात जावं लागत नाही, मान्य. पण काय काय दिवाळीत घरी बोलती नाहीत. ज्यांच्या घरामध्ये मगाशीच मी सांगितलं आईबापांच्या चेहऱ्यावर हसू, त्याला कुठंच जायची गरज नाही. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिक वाटे देवा. छत्रपती शिवाजी महाराज इथं आणले कोणी? छत्रपती शिवराय इथंच जन्माला का आले? त्याच्या पाठीमागं धगधगत्या ज्वालाकुंडात आपलं उभे आयुष्याची होळी करणारा एक बाप आहे, लक्षात राहू द्या. त्या बापाला विसरता कामा नाही शहाजीराजे भोसले. आजही तेवढीच उर्मी पाहिजे आपल्या अंतकरणात. विश्वासाचा असणारा सवंगडी विश्वासराव ह्या गडावरती त्यांची पत्नी लक्ष्मी आई आणि जिजा काय स्वप्न आहे हो. इथं प्रत्येक जिजा आणि प्रत्येक शहाजी राजा आहे. एका चिंचोळ्या तगडावरती बसून जिजा हे मागचे घाबराय तुला महाराष्ट्र घडवायचा आहे. आज काहींना काय नसते नावं घेऊन उपयोग नाही. त्याच्या पाठीमागचा त्याग, त्याच्या पाठीमागचं समर्पण, त्याच्या पाठीमागचं बलिदान पाहणं घडवशील का? वेळ प्रसंगी कैद व्हायला लागलं, वेळ प्रसंगी सासरवाडीशी वैर करावं लागलं, पण माझा असणारा छत्रपती शहाजी राजांचा संसार एकट्याचाच नव्हता. आता प्रत्येक जण म्हणतो हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. ते श्री म्हणजे श्री वडील शहाजी राजे भोसले, लक्षात राहू द्या. कोणाची इच्छा आहे? राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा म्हणजे शहाजी राजांची इच्छा. आज आम्ही जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराजांच्या ललकार्यात येतो. माझ्या तरुणांना सांगणं, माझा राजा जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनाला जाऊन बसायचा. ज्या दिवशी महाराष्ट्रातला तरुण कीर्तन गादी समोर येऊन बसाल त्याच दिवशी भगवा गर्वाने फडकत तोपर्यंत नाही. चेअर्स करायचं, दुःख आलं तर दारूच्या बाटल्या हातात घ्यायच्या. 4 बैलाचा नांगर हाकणारा बाप, बहिणींची लग्न करून देणारा बाप, तुझ्या नोकरीसाठी तुझ्या भविष्यासाठी एका समोर हात जोडणारा बाप, ज्यांच्या कार्तिक सोहळ्याला जाणारे तो विठ्ठलपंत बाप समाजाने विसरावा नाही. माझ्या लेकरांना समाजात स्थान द्यावं, वाटेल तर काय घ्यावा. प्रत्यक्षात समाजाने एका बापाचा घेतलेला बळी सुद्धा विसरावा नाही. काय असतो बाप? आईची कविता ऐकायला 51,000 देतोय आम्ही. त्यांचे दलाल निर्माण झाले या 2-3 रगील तालुक्यांमध्ये.
आयुष्याच्या वाटेवर आमच्या जीवनामध्ये काय, आमचा बाप कुठे, फोटो वाट्यो, त्या बापाला वाटत नाही माझं सुद्धा माझ्या लेकरांनी स्टेटस ठेवावं. अरे नातवाचा वाढदिवस आला आणि सुनबाई गरोदर असेल तर सत्यशील दादा डोळ्या जेवण आम्ही 50-50 हजाराचं करतो, पण त्याच ठिकाणी 1 जूनला वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा बापाला खुर्चीवर बसून त्याच्या तोंडात त्याच्या असणाऱ्या दात काय रे, त्याच्या तोंडात एक प्रेमाचा जिव्हाळ्याचा पेढा जरी भरवला ना, तुमचं आयुष्य सफल झालं. लक्षात राहू दे. तुम्हाला आधार कार्ड, तुम्हाला समाज स्टेटस, अरे एकाच असणाऱ्या महाभारतामध्ये बापाचं नाव आयुष्यभर सांगता आलं नाही, म्हणून समाजामध्ये अवहेलना पद्धतीने कर्णाला जीवन जगावं लागलं. काय असतो बाप, 90 वर्षाचं वय झालं, नारंगावच्या इष्टीपासून रमेश दादा तुम्ही सगळे भाऊ इथं येऊन, त्यावेळेस अशी परिस्थिती नसल, वाट्यावरती आणलेला हलवा तो पिवळा डावळा त्याची एवढी एवढी वडी सुद्धा प्रेमाची असायची. मुंबईवरून येणारा भाऊ गावांसाठी काय आणायचा पिशव्यांमध्ये, खोबऱ्याच्या वाट्या, तेलाच्या बाटल्या. बहिणीच्या घरी जायचंय, आज नात्यांना तडा गेला, हायवे रोड जवळून गेलं तर आम्ही गुंठा मंत्री झालो, एक एक बहीण भावाला कोर्टात खेचायला लागली. काय कीर्तन सांगायची ना ऐकायची, काय माया आहे तुमची आमची. काय असतं बापाला समाधान. मगाशी मी सांगितलं, ज्या दिवशी राज्याभिषेक झाला सत्यशील दादा, 6 जून 1674चा दिवस उजाडला. थकल्या गर्विष्ठ माना ह्या शिव मंदिरे, जे जे राजांच्या माग लागायचे 63 नालायक महाराष्ट्रात जन्माला आले, ज्याच्या खोपड्या जाग्यावर नाही, आज तसे खंडूचे खोपडे सुद्धा महाराष्ट्रात पाहायला मिळतात. 1 नंबरचा नालायक. दुसरा, आपल्यांनीच आपल्यांवरती तलवारी चालवणारा बाजी भोरपड, आणि शेवटला पिसाळलेला कुत्रा सूर्याजी पिसाळ, या सारख्या अवलादी महाराष्ट्रात आहेत. म्हणून अशी बेकारी आज प्रत्येकाला वाटतं माझी आई जगली पाहिजे, माझा भाऊ जगला पाहिजे, दिवाळीचा कुचकरून लाडू प्रत्येकाने घातला पाहिजे. आणि फक्त भाऊ दाड्या डोक्या करण्यासाठीच बसन वाटत येत का? लहानपणी कोणी कॉलर धरली तर तो भाऊ माझ्या दादाला मारू नको, मग मारेन तुला, ताकद नसली तरी भिडायचा. आज तेच भाऊ परागंदा का झाले. कुणाचं नाव घेतो तुम्ही? आम्ही आयुष्यभर असणाऱ्या महाराष्ट्राचा असणारा संसार सुखाचा व्हावा म्हणून माझ्या छत्रपती शहाजी राजे भोसले तडफडणारा बाप. जन्माला आलेला मुलगा फक्त 2दाच भेटला, एकदा कर्नाटकला, आणि तिथं असणाऱ्या सोयराबाई बरोबर मोहितेंची त्यांच्या बरोबर विवाह करून दिला. लेकरा परत भेट होईल का नाही सांगता येत नाही, हे बापाचे शब्द आहेत. आणि दुसरी भेट जेव्हा सगळे आले आणि महाराष्ट्रातला असणारं साम्राज्य निर्माण झालं 1664चा कालावधी, 2दाच उभ्या असणाऱ्या बापाने मुलाला कवटळलेलं, परत नाही. आणि आम्ही त्यांची नावं घेतो आणि काय काय करतो, कशासाठी बाप आहे. राजे सिंहासनावरती बसलेले आहेत असे, 32 मनाचं सोन्याचं सिंहासन सज्ज आहे. आणि आई नाही म्हातारी झाली होती. इकडे पहा, आईला सुद्धा विसरायचं नाही कधी. मी गेले, किती पेढे नेले, किती तुम्ही जागीरदार, किती महिन्यात पैसे तिरुपतीला टाकले. अरे ज्याची लक्ष्मी पायदा भीती ती जगाच्या मालकाची बायको आहे, त्याला काय पैसे दाखवता तुम्ही? आम्ही सकाळी काकड्याला म्हणत नाही का आम्ही, पायी लक्ष्मीच्या हाती, आणि रात्रंदिवस तुम्ही आम्ही कशासाठी झगडतो रे बाबांनो? ती आई ना इकडे पहा अशी तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू यायचे. माझ्या लेकरांनी माझं आज कल्याण केलं, इथं हात लावायची, इथं या कुशी जन्माला घातलं रे तुला. कसं आहे, वरती पाहिलं पण दरबारात येऊन काय मागितलं माहिती का? हे राजा, मला आज आऊसाहेब बाळखा नाही म्हणत, सोन्याचा सिंहासनाचा त्याग करणारा पोरगा ह्या महाराष्ट्रात कोण असेल तर छत्रपती शिवाजी राजे. म्हणले नाही. आज बाबांची काही काही ना लाज वाटते का माझा बाप फाटके कपडे घातलेला आहे. चेअरचे चेअर पॅक उडवताना वेल एज्युकेटेड असणारी, परकीयांची असणारी संस्काराची लत्कार आम्ही स्वीकारायला मागं पुढे पाहत नाही. पण
जेव्हा आईला असं धरलं ना, जिथं मुलगा बसला त्या सिंहासनावरती पहिलं कुणाला बसवलं असं तर ह्या महाराष्ट्राची रणरागिणी राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेबांना. ऐका आता एवढे 2 शब्द माझे. काही शब्द शेवटला. शिवबा राजा झाला, महाराष्ट्राचा राजा झाला माझं लेकरू. एखादा IAS झाला, कलेक्टर झाला, आनंद वाटतो. एखाद्या मुलाने नाव काढलं, तुम्हाला कलेक्टर व्हायचे ना, इथे येऊन बसा. कलेक्टर या पुढे, इकडे या. बाबांचा नातू आहे ना, टाळ्या वाजव त्याच्यासाठी. इथं दादांच्या बाजूला बस. आकाशी मी विचारलं तर म्हणले मला IAS व्हायचे. म्हणलं होणार बाळा, मुलं गाढवा. शेवटचे संभाषण काय आहे माहिती आहे का? मी आता 8 दिवस शिवचरित्र कथा केली, पारगवात, सचित्रकरण. आणि एकदा दादा आपल्याला कथा ह्या जुन्नर भागामध्ये करायची. लक्षात राहू द्या, सगळ्यांनी मावळे म्हणून सहभागी व्हायचे, कुणी राजांची भूमिका करायची. काय असतो आमचा आनंद. आजही उर्मी आहे का, तर नावच तसं आहे. लेकरा एवढी एवढा होता, माती स्वतंत्र केली, भगवा फरकला. ऐक, हे आता रयतेचं राज्य आहे. तू राजा नावाला आहे, तू प्रजेचा सेवक आहे, ध्यानात ठेव. रयत गुलाम नाही, हे रयतेचं राज्य आहे. सेवक ऐक ऐक, त्या आईचं गवताची काडी सुद्धा स्वतःच्या संसाराला उपयोगात आणायची नाही. काही काडीची किंमत होती. स्वराज्यावर आणीबाणी प्रसंग आला तेव्हा एक गवताची काडी असणाऱ्या सावकाराकडे गहाण ठेवली तर काय गहाण, ही गवताची काडी. नेलेलं पुन्हा असणारा रायगड पूर्ण होत नव्हता. राजांनी पुन्हा गेलं, सावकाराचं धन चुकत गेलं. आम्ही गहाण ठेवलेलं वस्तूना काडीची काय किंमत नाही. ही स्वराज्याची रयतेची काडी आहे. असा राजा आहे. नाही राजाची मंदिर पण काय असणार त्या भूमीत आहे. म्हणून सांगतो शिवबा, गवताची काडी सुद्धा नाही. जा गडकोटावरती, शिवाजी शहाजी भोसले नाव कोरलंय का? मसणवाटात बाकडं जरी दिलं, पाट्या तशा राहिल्या पण बाकडं उराडी झालं. आमच्या इकडे नाही. काय जीवनामध्ये घेऊन जायचं तुम्हाला. मग शेवटच्या क्षणाला लक्षात राहू द्या, राज्याभिषेक झाल्यानंतर माझा राजा रात्रीच्या आईच्या कुशीत जाऊन ठरटासा रडतो. काय म्हणतो माहिती का? अहो साहेब, आजचा हा सोन्याचा दिवस पाहिला. आबासाहेब पाहिजे होते, तुमच्या कपाळाचं कुंकू पाहिजे होतं. मुलगा किती मोठा जरी झाला तर त्याचा सगळ्यात सगळा आणि आधारवर कोण असतो? बाप असतो. ओरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखवे ना कधी पुन्हा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा, कोणासाठी झिजला? गाडा हाकला, लय अवघड हाय रे गड्या, उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. वडिलांना जीव लावा, स्मृतींनी राहावा. आज असणारा एक आदर्श वेळ झालेला आहे माझा. नारायण शेठच्या रूपाने ह्या असणाऱ्या कुटुंबाला आठवणी स्मृती रूपाने कायम येत राहणार आहे. म्हणून उपस्थित असणारे शेळके कुटुंबाचे नातेवाईक, आप्तेष्ट, गणगोत्र, सगळे सोयरे, आपल्या भागाचं वैभव, आमच्या परमार्थिक क्षेत्रामध्ये सगळ्याच असणाऱ्या महाराजांचे असणारे तरुण तोडुपदार नेतृत्व, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, विद्यमान चेअरमन आदरणीय सत्यशील दादा शेरकर, त्याचबरोबर गुलाबदादा नेहरकर, ही सगळी मंडळी. आता कोणाची काही एवढी नावं घेत नाही. उपस्थित असणारे माझ्याबरोबर आलेले विनोदजी महाराज कुदळे, त्याचबरोबर असणारे ह्या ठिकाणी किरणजी महाराज, संजू महाराज असतील, आशिषजी महाराज असतील, दत्ता महाराज असतील, ही सगळी भक्तराज महाराज असतील, नंदूबाबा, तुम्ही ह्या कुटुंबाने लक्षात राहू द्या ठेवलेला अन्नप्रसाद आहे. अन्न म्हणून गोड सेवन करून घ्यायचा. काही लोक म्हणतात मी 10व्याचं खात नाही. आपण जर दुसऱ्याचं 10व्याचं खाल्लं नाही तर आपलं कोण खाईल? एवढंच ध्यानात धरायचं आणि पंक्तीला बसायचं मस्तपैकी. वर्षश्राद्धाचा असणारा गोड असणारा योगायोग. सर्वांना धन्यवाद देतो. साऊंडवाले बाबा आहे त्यांना धन्यवाद देतो. चुकून एखादा हृदयस्पर्शी शब्द माझ्या वाणीतून गेला असा तर वाणीचा दोष समजावा. आरोग्याची काळजी घ्या. 50च्या पुढच्यांनी 2दा बॉडी चेकअप करा.
आतल्यांनी एकदा करा. आता हे ठिकठिकाणी वाढदिवसामुळं अभिष्ट चिंतन सोहळ्यामुळे मेडिकल कॅम्प घेता, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवणं खास गरजेचं आहे. काही लोक म्हणतात आपल्याला काहीच नाही, काही निघल्यावरती मग याला फोन कर त्याला फोन कर. आरोग्याची काळजी घ्या, व्यसनांपासून परावृत्त राहा. आत्ता ज्या माता भगिनी मशिरीच्या डब्या जाता जाता पंक्ती खाल्ल्यावर फेकून द्या तिकडं, कारण उतार वयामध्ये अनेक असणारे बायपास वगैरे अनेक असणारे परत मिळणार नाही जन्म. लक्षात राहणं, आयुष्यामध्ये चांगलं राहा आणि याच्यापासून बाजूला राहा. इकडं बघा, याच्यापासून बाजूला राहा. ठेवा खिशात जरा वेळ, आता काही नाही, आता काही चालू नाही. आणि याच्यामुळं दादा माणसं येडी होणार बरं का, आणि झाल्यात आरती. इथून पुढं 3 डॉक्टर चालणार, डोळ्याचे बहिरे, डोळ्याचं, कारण डोळ्याचं वाटोळं झालेलं आहे बघा. आता पूर्वी एखाद्याला चष्मा लागला का त्याला ढापणं म्हणायचं, आता सरांकाळा पार 5 वर्षाच्या पोरापासून चष्मे लागलेत. कायामुळं आणि कसं खावं काय नाही. मी एका घरी जेवायला गेलो, पण जेवाय नाही तर ते जेवत होता आणि मला म्हणला या महाराज ठेवा मोबाईल, आता लगेच नका घेऊ, त्याच्यावरच चाललंय. 2 मिनिटातच झाला आता. आणि त्याच्यावर आलं म्हणतील बुवा बघा महाराज, असं 2च मिनिटात फक्त, नंतर घ्या. एका बाजूला असं हे करीत होते आणि खात होता असं. बायकोला म्हटलं तुला अक्कल नाही, भाज्या नीट नाही बनत, आता 5-8 भाज्या झाल्या. आता बाजूला 3रा माणसासमोर बायकोचा जर अपमान झाल्यावर ती गप्प बसन का? ती आली, त्याचा मोबाईल बाजूला ठेवला, मुंडका असं खाली दाबलं, म्हणली भाजी इथं आहे, पाण्याच्या तांब्यात बुडून भाकर खातो, तर भाजी कशी लागली? अशी ईडी झालेली काही दिवसांनी बघा, काहींची बिटं हुकल्यात लोक. तुम्हाला ध्यानात झाला. चांगलं राहा, व्यवस्थित राहा, आनंदित राहा, हसून राहा. आजचा दिवस मिळाला जगाच्या मालकाने दाखवला, याचसाठी केला होता खास. शेवटचा दिस गोड व्हावा, आता चिंतेने पाऊल विसावा. खुंटल्या धावा कृष्णजी, ह्या ठिकाणी शिंदे महाराज ना, शेळकंडे महाराज. आता ही नावं लक्षात नाही, माव वय होत चाललं, जाऊ दे, आपली सगळी भेटतो पुढं. सगळ्यांना धन्यवाद देतो. आंबेगाव तालुक्यात चास या ठिकाणी माऊलींची असणारी त्या ठिकाणी रेड्याची दशक्रिया झाली. त्या ठिकाणी 16 चालू आहे कीर्तनांचा मोठा. त्या सोहळ्याला सुद्धा इकडची असणारी जुन्नर तालुक्यातील परमार्थिक लोक आहेत, सगळ्यांनी उपस्थित राहावं. तदनंतर 21 जानेवारी ते 28 जानेवारीमध्ये 4 संतांचं औचित्य साधून, दादा मी तुमच्याकडे येणार आहे बरं का, एक पंगत आत्ता डिक्लेअर करून टाकतो तुमची, त्या सोहळ्याला टाकतो. काय नाही, वारकऱ्यांची दादांसाठी टाळ्या वाजवा. फार भला मोठा असणारा भव्य दिव्य सोहळा होणार आहे. आणि त्या ठिकाणी सगळी आपण छत्रपतींचे तुकोबरायांचे पायी खावत भरभरून आपल्याला देवाने दिले. आणि काय नाही, आम्हाला व्यवस्थित जायचे. आपल्या तालुक्यात रत्न आहेत म्हणून जुन्नर तालुक्यातले बरं का, हो किरण बाबा, तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहून तो दणदणीत आपल्याला सोहळा तो एक भव्य दिव्य स्वरूपात करायचा आहे. मुक्ताबाईंचा, जगद्गुरु तुकोबरायांचा, माऊलींचा. कारण का तर हे औचित्य साधून फार झालं आता आणि काहीतरी करायचे म्हणून सर्वांच्या वतीनं सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रण देतो, सर्वांना धन्यवाद देतो. रमेश दादा तुम्हाला धन्यवाद, मुलांना दत्ताभाऊ, सगळे तुम्ही असतील, पुतणे असतील, बाबांचे उत्कृष्ट अशी सेवा केली. सर्व पाहुणे मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. आणि असणारी ही दिवाळी तिमिरातून त्याच्याकडे जाताना, अज्ञानाची काळरात्र सरताना, उद्याच्या विश्व काळात हे आनंदाचे आवारू मांडू या जगी, ही सुखद कल्पना माझ्या संत विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी हजारो निज ज्योतीच्या साह्याने राजमहल उजाळून निघावा. तत्व निज ज्योती ज्ञानाची त्यांच्या हृदयामध्ये प्रगट झाली. तेच ज्ञान तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हृदयात प्रगट हो, हीच असणारी सदिच्छा व्यक्त करतो. झालेली सेवा निष्काम कर्मयोग साधू माझे सद्गुरू गोविंद महाराज केंद्र तथा सद्गुरू जोग महाराजांच्या चरणावरती समर्पित करून वाणीला ह्या ठिकाणी म्हणून विठ्ठल जय जय विठ्ठल.